अमरावती. अमरावती म्हणजे विदर्भाचं नंदनवन. अमरावती म्हणजे अशी एक नगरी की जिचा राहण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा क्रमांक लागतो. अमरावती म्हणजे एक उच्च शिक्षित असलेलं शहर. अमरावती म्हणजे महाराष्ट्राची शिक्षणाची पंढरी. अमरावती म्हणजे नागपूर पासून अगदी 150 किलोमीटर अंतरावर असलेलं एक ऐतिहासिक धरोहर लाभलेलं हे शहर. या शहराला नेमकं गालबोट लागलं ते 6 डिसेंबर 1992 मध्ये. तोपर्यंत हे शहर अगदी स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं शहर म्हणून सर्व परिचित होतं. अयोध्येच्या वेळी झालेल्या दंगली आणि त्यावेळी अमरावती शहराला पहिलं गालबोट लागलं होतं, ते या दंगलींमध्ये. त्यानंतर अमरावतीचा हा काळा इतिहास 2 दिवसांसाठी पूर्णपणे काळ्या अक्षराने लिहिला जातोय. तो म्हणजे 12 आणि 13 नोव्हेंबर या 2 दिवसांमध्ये घडलेल्या अमरावतीमधील हिंसाचारांच्या घटनांमुळे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय अशी भूमिका घेत महाराष्ट्र पोलीस हा प्रत्येक वेळी अमरावतीच्या मदतीला धावलेला आहे. 92 मध्ये ज्यावेळेस दंगली घडल्या होत्या त्यावेळी सुद्धा राज्य राखीव दलाच्या फोर्सेसने आणि 12 आणि 13 नोव्हेंबर पासून सुद्धा राज्य राखीव दलाच्या फोर्सेस सध्या सुद्धा अमरावतीमध्ये अविरत कार्यरत आहेत. अन्न नाही, पाणी नाही, निवारा नाही. सध्या परिस्थितीत असलेली रात्रीची थंडी आणि दिवसाची गरमी, अशा परिस्थितीचा सामना करत 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी घडलेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अमरावतीला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. यामध्ये आपली भूमिका चोख बजावणारा पोलीस मित्र, त्याची आणि आपली भेट कुठल्या ना कुठल्या कारणांनी ही नेहमी होतच असते. त्याला कारण म्हणजे पोलीस बांधव आपल्याला दिवसा, रात्री, दुपारी, सकाळी केव्हाही कुठेही दिसतो, कुठेही भेटतो. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, ईद असो, दिवाळी असो, ख्रिसमस असो, गुरु नानक जयंती असो किंवा कुठलाही सण असो, उत्सव असो, तो सदैव आपल्या संरक्षणासाठीच उभा असतो. कारण त्याचं ब्रीद वाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, म्हणजे सत्याच्या रक्षणासाठी, दुर्बलांच्या मदतीसाठी आणि दुष्टांच्या विनाशासाठी तो सदैव उभा असतो. पण समाजातील काही चेहरे त्यांना एक माणूस म्हणून न बघता फक्त सरकारी कर्मचारी समजतात. आपल्या रक्षणासाठी तो सदैव तत्पर असतो. त्यालाही कुटुंब असतं, त्यालाही परिवार असतो, त्याच्याही घरी सण असतात, त्याच्याही घरी आनंद असतं, दुःख असतं. पण तो सदैव आपल्या सेवेसाठी आपलं कुटुंब, आपला परिवार, आपली मुलं बाळ, आपली नातवंड, आपले म्हातारे आई वडील आणि पत्नी यांना सोडून आपल्या प्राणांची आहुती सुद्धा वेळ प्रसंगी द्यायला मागे पुढे पाहत नाही. मग तो मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर असो किंवा घरांमध्ये घडलेल्या भांडणासाठी गावागावांमध्ये असो, तो 24 तास आपली ड्युटी, आपले कर्तव्य चोख बजावित असतो. म्हणूनच तो एक पोलीस असतो. 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी घडलेल्या अमरावतीच्या हिंसक घटनांमुळे अमरावती शहरामध्ये पोलिसांनी जे अवर्णनीय कार्य केलं, त्यामुळे अमरावती पोलिसांची, राज्य राखीव दलाच्या नागपूर येथील तुकड्यांची प्रतिमा ही अतिसुंदर झालेली आहे. गेल्या 4 दिवसानंतर परिस्थिती आता हळूहळू सुधरत आहे. शासन आणि प्रशासनामध्ये समन्वय साधून सदैव पोलीस बांधव समाज, शासन, प्रशासन यासाठी सदैव झटताना दिसतो आहे. अशा या महाराष्ट्र पोलिसांना विदर्भ न्यूजचा त्रिवार सलाम. जय हिंद. मैं खाकी हूं, दिन हूं रात हूं सांझ वाली बाती हूं, दिन हूं रात हूं सांझ वाली बाती हूं, मैं खाकी हूं. आंधी में, तूफान में, होली में, रमजान में, देश के सम्मान में अड़िग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूं. आंधी में, तूफान में, होली में, रमजान में, देश के सम्मान में अड़िग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूं, मैं खाकी हूं.
तैयार हूँ मैं हमेशा ही तेज धूप और बारिश हंस के सह जाने को, सारे त्योहार सड़कों पे भीड़ के साथ मनाने को, पत्थर और गोली भी खाने को मैं बनी एक दूजी माटी हूँ। तैयार हूँ मैं हमेशा ही तेज धूप और बारिश हंस के सह जाने को, सारे त्योहार सड़कों पे भीड़ के साथ मनाने को, पत्थर और गोली भी खाने को मैं बनी एक दूजी माटी हूँ, मैं खाकी हूँ। विशेष वृत्तांत अनिकेत ठाकरेसह कॅमेरामन राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।